आज संडे होता. आज अजिबात काही असं ठरवलं नव्हतं. पण असं मात्र डोक्यात चालत होतं ना, की आज थोडी शांतता हवी आहे. आज काय करू? कुठे जाऊ? असं सगळं डोक्यात फिरत असताना मग विचार आला, की अरे आपण कुठे जातो किंवा आपण कुठल्या गोष्टीमध्ये रमतो? आपण या गोष्टीचा कधीच विचार नाही केला. पण माझं मन जास्त या गोष्टीमध्ये रमतं ना, तीच गोष्ट म्हटलं चला आज करूया. जास्त विचार न करता बॅग उचलली आणि जिथे रस्ता मिळाला म्हणजे माझ्याच भाजी मार्केटकडे तिथे जायला निघाली. कारण आपण किती जरी नाही म्हटलं ना, तरी आपलं मन कुठे ना कुठेतरी या गोष्टीत रमतच असतं. आपण किती जरी म्हटलो, की किचनची कामं आपल्यापासून आपण दूर करायची, तरी ती तेवढ्याच आवडीने आपण करत असतो. जिथे-जिथे जायला जसं-जसं जमलं, कारण मी ज्यावेळेस गेलेली ना, त्यावेळेस खूप जास्त असं काही भाजी मार्केट चालू नसतं. जवळपास ही संध्याकाळची 4:30-5 ची वेळ असेल आणि मी निघालेली भाजी मार्केटला जायला. यावेळेस खूप जास्त भाजीवाले पण बसलेले नसतात. सकाळी गेली तर थोडीशी फ्रेश भाजी मिळते. पण तरी पण जे फिरली, जे मिळालं मला, ज्या-ज्या गोष्टी घेऊन आली आहे ना, त्या सगळ्या तुमच्याबरोबर या व्हिडिओमधनं शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. भाजी घेऊन झाल्यानंतर म्हटलं चला तुम्हाला माहिती आहे मी जवळपास तुम्ही माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये बघितलं असेल ज्या वेळेस मी सिटीलाईट मार्केटमध्ये जाते भाजी घ्यायला तर त्याच्यानंतर मी या मॅग्नेट मॉलमध्ये जातेच जाते आणि तुम्हाला माहिती आहे का इथे मला आज एक आपल्याच फॅमिली मेंबर्स भेटलेला ज्यांनी काही दिवसापूर्वीच म्हणजे 2-3 दिवसापूर्वीच मला एक कमेंट देखील केलेली की अगं तू लालबाग मार्केटला आलेलीस तर सांगायचं होतं आपण भेटलो असतो आणि कधी कधी काय असतं ना की एखादी गोष्ट एखाद्याच्या मनातून निघाली असेल आणि तो योग जर यायचा असेल ना तर तो असा जुळून येतो आणि त्या मला याच मॅग्नेट मॉलमध्ये भेटल्या. भेटून खूप छान वाटलं आणि मला असं वाटतं ना, की किती म्हणजे आम्ही जरी भेटलेलो नसलो किंवा तुम्ही जरी मला प्रत्यक्षात भेटलेला नसलात, तरी तुम्ही मला खूप जास्त रिलेट करता. म्हणजे एवढे अटॅचमेंट्स होतात म्हणजे ज्या या व्हिडिओमधनं मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते ना, त्या व्हिडिओमधनं तुम्ही मला खूप म्हणजे अगदी जवळचं समजत असता आणि जसं मी पण तुमच्या कमेंट वाचून तुम्हाला कनेक्ट झालेली असते आणि माझं हाच एक म्हणणं असतं त्याच्यामागे की तुम्ही पण मला छान छान कमेंट करा आणि तुमच्या कमेंटमार्फत मला त्या गोष्टी तुमच्यामार्फत काही शिकायला देखील मिळतात जसं मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमधनं पोचवण्याचा प्रयत्न करत असते माझं असं नसतं की मी तुम्हाला या शिकवतेच शिकवण्यासाठी मी तेवढी अशी मोठी पण नाही आहे आणि मला तेवढ्या सगळ्या गोष्टी माहिती पण नाही आहे पण त्यांना भेटून खरंच खूप छान वाटलं तर आता आम्ही वेळ झाली आहे संध्याकाळची तर म्हटलं तर घरी जाऊया. घरी आलो, छानपैकी अंघोळ वगैरे केली कारण तुम्हाला माहिती आहे अजूनही पाऊस आपल्या मुंबईत एवढा असा चालू झालेला नाही आहे आणि थोडासा थकवा या गरमीमुळे आपल्याला जाणवतो, नाहीतर आपल्याला काही एवढा थकवा जाणवत नाही इतरच्या कामांमध्ये कारण ही कामं आपली रोजचीच असतात. तर घरी आली, थोडीशी बसली, थोडंसं फ्रेश व्हावं. पण आज ना तुम्हाला मी एक गोष्ट सांगू का, मला ना खूप जास्त फ्रेश वाटत होतं. ज्या वेळेस मी इतर वेळेस जेव्हा जाऊन येते ना अशी मॉलमध्ये वगैरे काहीतरी गोष्ट स्वतःसाठी किंवा किचनसाठी एखादी घेतली तर मूड थोडासा ऑलरेडी फ्रेशच असतो पण आज थोडासा अजून जास्त फ्रेश होता का तर आपल्या या फॅमिली मेंबर्स भेटलेल्या त्यांचं नाव होतं मीनल आणि तुम्हाला माहिती असेल नसेल तुम्ही ती कमेंट वाचली असेल माहिती नाही पण 2 दिवसापूर्वी मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकलेला त्या व्हिडिओच्या खालीच त्यांची कमेंट होती आणि त्यांनी मला याच्या आधी पण इन्स्टावर पण मेसेज करून त्यांना भेटायचं असं सांगितलेलं तर थोडंसं छान वाटलं मला तुम्हाला देखील भेटून असं तर चला आता आपल्या कामांना सुरुवात करूया. तर कामांना सुरुवात करण्याच्या आधी म्हटलं चला सर्वात आधी आपण चहा ठेवून घेऊ कारण संध्याकाळची वेळ होती आणि चहा मॅन्डेटरी. आज सकाळपासूनच मला असं वाटत होतं ना की कधी-कधी आपण किती घाई-गडबडीत असतो. म्हणजे इव्हन स्वतःची आठवण देखील राहत नाही. म्हणजे दिवस एवढा आपण बिझी केलेला असतो. मग तो आपल्याला काय वाटतं किंवा आपल्याला काय करायचंय, या सगळ्यामध्ये कुठे तो दिवस सुरू होतो आणि संपून जातो ना अजिबात कळत नाही. की कधी-कधी घरच्यांचं करण्यात, कधी मुलांचं करण्यात, कधी अजून काही गोष्टींचा विचार करण्यात, कधी स्वतःचा विचार करण्यात. आपण स्वतःसाठी कधी जगतो किंवा काय करतो या गोष्टीचा कधी तेवढा असा विचार करायचा वेळच आला नाही. पण ही गोष्ट आज माझ्या डोक्यातनं सकाळपासून फिरत होती. पण काय माहिती म्हणजे एक तो काय बोलतात ना योगायोग असेल आणि मीनलची आपल्याबरोबर म्हणजे आज माझ्याबरोबर भेट जी झाली आणि त्यांच्याबरोबर बोलून जे मला असं वाटलं की अरे हां, हे म्हणजे एक
माझं माझं स्वतःचं एक विश्व वेगळं पण आहे, जे हे यूट्यूब फॅमिली आहे. ही जी एक फॅमिली आहे ती, आणि या फॅमिलीसाठी आपण बऱ्याचशा गोष्टी करायला पाहिजेत आणि ज्या मी करते आहे. आणि खूप छान वाटलं मला या सगळ्यातनं. तुम्हाला ही गोष्ट वारंवार सांगायचं म्हणणं हेच आहे, की मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी पण स्वतःसाठी थोडंसं जगायला पाहिजे, थोडासा वेळ काढला पाहिजे. आणि हो, 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 हो किंवा मी करते किंवा करणार आहे, या गोष्टीत वेळ न घालवताना स्वतःसाठी वेळ नक्की काढा. आज संध्याकाळच्या चहाचा नाश्ता होता मालवणी खाजा आणि त्याचबरोबर नारळ खोबऱ्याची वडी. हा आपला मालवणी स्पेशल असा खाऊ होता आज चहाबरोबर. आज मील प्लॅन करायचं आहे किंवा पुढच्या आठवड्यात काय काय तयारी करायची हे डोक्यात काहीही ठरवलेलं नसताना मार्केटमध्ये गेल्यामुळे आज काही खूप जास्त भाज्या वगैरे पण आणल्या नाहीत. पण हे जे आंबे आहेत ना, हे मी गेल्या वेळेस आणलेले आणि त्याचा जेव्हा मी गर काढला ना, तर त्याच्यात ना त्याची जी कोयरी असते ना ती अगदी छोटी होती आणि गर मला भरपूर मिळालं. म्हणून मी हे 2 आंबे आणले आणि आज हे एक मॉलमधनं मी पॅकेट आणलं ओडिनी रॅपचं. हे ₹50 मला मिळालं. याची ₹249 MRP आहे. पण हे पॉकेट्स आहेत, जसे एन्व्हलप्स येतात ना तसे आहेत. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही सकाळच्या वेळेस सँडविच, ब्रेड, फ्रँकी असं टिफिनला देण्यासाठी पण वापरू शकता किंवा मग बॅगेत वगैरे घेऊन जायला बरं पडतं. तर मला असं वाटतं कधी-कधी माझे पण सकाळचे खूप डब्बे टिफिन जास्त होतात. कधी-कधी घाई होते आणि सकाळचा वेळ मिळत नाही अजिबात खायला. तर मग ट्रेनमध्ये वगैरे घेऊन जायला ते परफेक्ट असं आहे. हा 2चा मी एक सेट घेतला आहे. आणि तुम्ही बघू शकता कितीही काही म्हटलं ना तरी ग्लासचं वेड काही माझं सुटत नाही. एखादी तरी वस्तू माझ्याकडे येते. ही साईज खूप छोटी आहे आणि हे कॉमन आहे ग्लासचा हा जो पॅटर्न आहे. पण हे ₹23 एक लिहिलेलं, म्हणून मी छोट्या क्वांटिटीचे असतील. माझ्या मते हे 150 ml पर्यंत असतील. त्याच्यापेक्षा जास्त नसतील. 100 ते 150 mlचे आहे ते. आणि म्हटलं 2 छोटेसे असे क्यूटसे असे असू दे, कधीतरी बरे पडतात. कारण ह्याच्यामधला पण माझ्याकडे एक सेट आहे 6चा, पण तो खूप मोठा आहे. म्हणजे जवळजवळ 300 mlचं असेल ते ग्लास, असं 6चा सेट आहे. आणि हा माहिती तुम्हाला डीमार्टमध्ये हा सेट तो तुम्हाला 99चा मिळेल मोठ्या ग्लासचा. पण म्हटलं चला हा छोटासा आहे तर क्यूटसा असा घेऊया आपण. टेट्रा पॅक घेऊन आली एमर्जन्सीसाठी, कारण आता पाऊस आहे तर म्हटलं 2 छोटे छोटे पॅकेट्स जे मला ऑफिसला म्हणजे जाताना घेऊन जायला मिळतात, तर ते 2 आणले. कारण गुरुवार वगैरे असतो तर कधीतरी एक पॅकेट घेतलं की मला बरं पडतं. आणि हे मोठं मी म्हटलं ते फ्रीजमध्ये मी स्टोअर करेन किंवा ते बाहेर जरी राहिलं तरी मग काही टेन्शन येत नाही. यावेळेस कुरमुऱ्यांमध्ये मी थोडासा वेगळा आणला, म्हणजे जो आपण भडंग वगैरे करतो ना त्याचा चिवडा म्हणजे करणार आहे मी. भडंग तर करणार नाही कारण तेवढं स्पायसी वगैरे खाल्लं जात नाही. म्हणून यावेळेस मी विचार केला की हे आपण जे कुरमुरे आहेत ते हे घेऊ. कारण प्रत्येक वेळेस ते बारीक आणले जातात ना तर त्याला तेवढा असा मसाला किंवा खाताना ते अगदी विरघळून जातात लगेच. पण म्हटलं नाही आज हे घेऊ. काही गोष्टी आणलेल्या होत्या त्या रिफिल करायच्या होत्या तर त्या रिफिल करून घेतल्या. तुम्ही कधी अप्पम घरी बनवलेत का? आणि कशा पद्धतीने बनवतात? तर आज ना मी तुमच्यापर्यंत अप्पमचं पण प्रिपरेशन शेअर करणार आहे या व्हिडिओच्या शेवटी. तर व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा. म्हणजे अप्पम आमच्याकडनं 3 महिन्यातून एकदा वगैरे असा केला जातो. खूप जास्त नाही केला जात. पण आज म्हटलं चला अप्पम करायचंच आहेत उद्यासाठी प्रिपरेशनमध्ये. तर आज त्याचं थोडंसं आदल्या दिवशी प्रिपरेशन करावं लागतं. तर म्हटलं आज तुमच्यापर्यंत ते अप्पमचं प्रिपरेशन पण शेअर करते. अप्पमचं प्रिपरेशन माझं असं प्रॉपर अप्पम असं नाही आहे. पण मी प्रयत्न करते कारण त्याच्यामध्ये काही गोष्टी ॲडिशनली वापरल्या जातात त्या मी वापरत नाही. आज कोथिंबीर आणि पालक 2 या गोष्टी घेतल्या, म्हणजे पालेभाजी या प्रकारामध्ये 2 घेतल्या. मला ही कोथिंबीर ना ₹10 म्हणजे ₹10 पण नाही म्हणता येणार, म्हणजे ₹15 पकडा तुम्ही. ₹20 एक सांगितली, मग 30ला 2 घे बोलले आणि त्यांच्याकडे तेवढ्याच होत्या. म्हणून मग मी 40ला 3 घेतल्या आणि याच्यावरनं सगळं पाणी मारलेलं होतं. खालचे देठ होते ते मी काढून घेतले आणि हे सगळं क्लीन करून घेणार.
होती कोथिंबीर मात्र छान. सिटीलाईट मार्केटमध्ये मी जेव्हा जाते ना, तर एक छान असतं तिथे, की थोडेसे ₹5 वगैरे कधी-कधी जास्त असतात तिथे भाज्यांचे वगैरे. पण भाज्या ना सगळ्या क्लीन केलेल्या असतात. म्हणजे खूप जास्त आपल्याला त्याचा म्हणजे आपला त्याच्यामध्ये वेळ जात नाही. तर मला जेव्हा असं वाटतं ना, तेव्हा मी सिटीलाईट मार्केटला जाते. नाहीतर मग काही इतर वेळेस जेव्हा असते, तेव्हा तर दादर मार्केट आहेच. पण आता दादर मार्केटमध्ये पण तेवढं असं बसायला देत नाहीत. फेरीवाले तर जवळपास सगळ्यांना उठवलेलंच असतं. इव्हन तुम्ही प्लाझाच्या आसपासपर्यंत जरी पोहोचलात ना, तिथपर्यंत पण असं काही बसायला देत नाही. एक साईड जर तुम्ही विसावा हॉटेलची वगैरे बघाल किंवा जो कबूतरखान्याचा जो एरिया आहे ना, तिथे तर पूर्णपणे बँड आहे. जे आपलं फूल मार्केट आहे ते तर मी आता बरेच दिवस त्या साईडला गेली नाही आहे. मी दुसऱ्या त्याच्या पुढच्या साईडला एक फूल मार्केट आहे. तिथून जाऊन फुलं घेते. एखाद्या वेळेस तुमच्यापर्यंत मी तो व्हिडिओ पण शेअर करेन, की एक्झॅक्टली फुलं कुठून घेते. पण तिथे पण कसं आहे, जर संध्याकाळचं गेलो तर तेवढी अशी ताजी फुलं मिळत नाही, जी मला दादर मार्केटला मिळायची. दादर मार्केटला कधी पण जा, फुलं वगैरे अगदी छान मिळायची. पण आता तेवढं बसायला देत नसल्यामुळे तेवढं असं काही फुलं वगैरे घेणं-जाणं होत नाही. पालक कोथिंबीर वडी बनवायची की नाही असा थोडासा विचार चाललाय माझा. एका जोडीची विचार करते वडी बनवायची आणि एकाची मग थोडीशी ग्रेव्ही वगैरे करून ठेवली तर एखाद्या वेळेस पालक पनीर वगैरे काहीतरी करू शकतो. तर असा थोडासा विचार चाललाय. भाज्या काही खूप जास्त नव्हत्या. ग्लास धुवून घातली आणि काकडी आणि टोमॅटो तर मी आणलेच नाही. मी विसरून गेली. म्हणजे आज तर असं झालं माझं म्हणजे काय घेऊ आणि काय नको. मी तुम्हाला म्हटलं ना, की आज असं काही विचारच नव्हता आणि डोक्यात काही गोष्टी नव्हत्या. तर असं कधीतरी होतं माझ्या बाबतीत पण. आणि तुमचं कसं होतं? असं कधी होतं की नाही? किंवा तुम्हाला कधी वाटतं की नाही? असं काही मला नक्की कमेंट करून सांगा. शेंगा या मी गुरुवारसाठी आणून ठेवल्यात. कारण मग सकाळी-सकाळी काय बनवायचं वेगवेगळं नाश्त्याला प्रत्येक वेळेस. कारण आता गेल्या वेळेस साबुदाण्याची खिचडी झालेली गेल्या आठवड्यामध्येच. कारण संकष्टी पण होती तेव्हा मी बुधवारीच साबुदाणे भिजत घातलेले. आणि रताळी साबुदाणे हे खायला पण कधीतरी कंटाळवाणे वाटतात. मग वेगवेगळं काय करायचं? म्हणून मग म्हटलं शेंगा घेऊन ठेवू. मग या नाश्त्यासाठी पण होतात आणि संध्याकाळी ट्रेनमधनं पण येता जाताना वगैरे खायला पण होऊन जातात. पण या ना 2 पाण्यातनं काढून मी स्वच्छ करून मग त्या सुकवून ठेवते. म्हणजे ज्यावेळेस ऑफिसला जाताना सकाळी उकडावायच्या असतात ना, तेव्हा त्या पटकन पाण्यात टाकल्या की आणि डायरेक्ट आपण कुकरला शिटी मारली की झालं. हे पाणी बघा किती माती आहे याच्यामध्ये. आता मी तुम्हाला तांदळाचं प्रमाण सांगते बघा. तर हा माझ्याकडे असा डब्बा आहे ज्याच्यामध्ये इडली आणि आंबोळीचे तांदूळ भरलेलेच असतात. तर हा नॉर्मल तांदूळ आहे. पहिला कधी-कधी मी आईकडनं तांदूळ घेऊन यायची. पण आता हा नॉर्मल तांदूळ मी वापरते ज्याच्यामध्ये मी 1 कप तांदूळ घेणार आहे. म्हणजे हा अर्धी वाटीचा मेजरमेंट आहे. तर अर्धी वाटीप्रमाणे मी 2 अर्ध्या वाटी घेणार आहे. म्हणजे 1 मोठी वाटी तांदूळ घेणार आहे. तुमच्यावर आहे तुम्हाला किती घ्यायचं आहे तेवढं तुम्ही घ्या. 1 वाटी, 2 वाटी कितीही घ्या. पण जेवढं तुमचं तांदूळ असतील ना त्याच्यानुसार आपल्याला उद्या वाटताना त्याच्यामध्ये प्रमाण घ्यायचं आहे. तर इथे मी बघा एक मोठी वाटी किंवा मग या 2 छोट्या वाटी मी ही बघा ही जी आहे ना हा पेला हा मोठ्या पेल्याचा हा छोटा पेला आहे. म्हणजे असे मी 2 घेतलेले आहेत आणि जर मोठा घ्याल तर तो एकच आहे. तर तेवढे तांदूळ घेतलेत. ॲक्च्युली याच्यामध्ये ईस्ट टाकतात जेव्हा अप्पमचं पीठ करतात ते. पण मला आता ईस्ट वापरायचं नाही आहे. त्याच्यासाठी ना मी याच्यामध्ये थोडीशी मी मेथी टाकणार आहे. कारण पीठ तर फर्मेंट झालं पाहिजे, थोडंसं फुलून आलं पाहिजे. म्हणून किंचितशी मी मेथी टाकणार आहे याच्यामध्ये. आणि थोडीशी ना तुम्ही याच्यामध्ये उडदाची डाळ टाका. उडदाच्या डाळीचं काहीही प्रमाण नाही आहे. तुम्ही अंदाजाने उडदाची डाळ वापरा याच्यामध्ये अगदी थोडीशी. का तर पीठ आपलं फर्मेंट झालं पाहिजे आणि आपण याच्यामध्ये ईस्ट वापरणार नाही आहोत म्हणून. आणि बस हे 3 पदार्थच टाकून मिक्स करून पाणी ओतून तुम्ही हे रात्रभर ठेवून द्या किंवा एक 5 ते 6 तास भिजण्यासाठी ठेवा. पण आता 3च पदार्थ भिजलेले होतात म्हणून मी एक 4 दाणे फक्त चण्याच्या डाळीच्या याच्यात टाकते आणि स्वच्छ धुवून घेतलेत मी. आणि आता हे सकाळी मी मिक्सरला वाटेन आणि वाटताना याच्यामध्ये काय काय पदार्थ आपल्याला ॲड करावे लागतात ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. असा आजचा दिवस होता. आपण कितीही जरी म्हटलं ना की स्वतःसाठी थोडासा वेळ काढावा, पण बऱ्याच वेळा कामांमध्ये ना आपण तो स्वतःसाठी वेळ काढणं बऱ्याच वेळा दुर्लक्ष करतो. आणि तुमच्या बाबत पण हे होत असेल, असं होतं की नाही मला नक्की कमेंट करून सांगा. कितीही काही म्हटलं ना तरी पूर्ण म्हणजे घराची जबाबदारी आणि काय बोलतात ना प्रत्येकाच्या आवडी निवडी आणि या सगळ्या गोष्टी आपल्या म्हणजे
ज्या काही असतात ना डोक्यात फिरत असतात. म्हणजे एखादा दिवस जरी आपल्यासाठी असतो, म्हणजे तसा आपल्यासाठी नसतो, पण एक रविवार आला की असं वाटतं की अरे हां, नाही आज थोडं निवांत असेल. पण जेव्हा तो दिवस सुरुवात होतो ना, तेव्हा मग ते त्याला काही आराम नसतो. इतर दिवशीपेक्षा डबल काम असतं. मग बऱ्याच वेळेस जेवणामध्ये काहीतरी स्पेशल करायचं असतं, कुठेतरी बाहेर फिरायला जायचं असतं किंवा मग पाहुणे आलेले असतात आणि याच्यामध्ये स्वतःसाठी वेळ अजिबात आपल्याला मिळत नाही. तर चला असा आजचा दिवस होता आणि उद्या काहीतरी छान छान तुमच्यापर्यंत मला पोहोचवायचं आहे. त्याची थोडी प्रिपरेशन मी आज केलेली आहे आणि सगळीच काही या ब्लॉगमधनं नाही दाखवली. सगळं उद्या शेअर करेन मी, कारण मग ब्लॉग खूप जास्त मोठा होतो. तर मला असं वाटतं शॉर्ट अँड सिम्पल ठेवला तर तुम्हाला पण बघायला तो जास्त आवडेल. तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. हा आपल्या सीझनचा म्हणजे हा जो सिरीज चालू झाली आहे त्याचा पहिला एपिसोड आहे. उद्याचा व्हिडिओ पण खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे. त्याच्यातनं अजून एक छान काय बोलतात तुम्हाला रेसिपीज तर मी शेअर करेनच. उद्याचा व्हिडिओ मी विचार करते तुमच्याबरोबर मील प्लॅनिंगचा, जो तुम्हाला खूप जास्त आवडतो आणि तुम्ही मला बऱ्याच वेळा सांगत असता की प्राजक्ता मील प्लॅनिंगमध्ये वेगवेगळे दाखव काहीतरी. तर बघू, माझ्याकडनं प्रयत्न करेन की त्याच्या रिलेटेड काहीतरी तुमच्यापर्यंत पोहोचवायचं, जो बरेच दिवस झाले नाही आलं. तर चला उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटते. आजचा ब्लॉग इथेच एंड करते. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि फॅमिली आणि फ्रेंड्सबरोबर शेअर करायला देखील विसरू नका. उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटते. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.